नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये ऑनलाईन नवोदय विद्यालय टेस्ट 2020-21 यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे ते आपण बघणार आहोत। सुरुवातीला आपण आपल्या लॅपटॉपमधील किंवा डेस्कटॉपमधील क्रोम ब्राउझर या ठिकाणी कुठलाही ब्राउझर आपण ओपन करायचा आहे। ओपन झाल्यानंतर या ठिकाणी नवोदया.gov.in या वेबसाईटवर या ठिकाणी लॉगिन करायचं आहे। लॉगिन झाल्यानंतर एक पॉपअप आपल्या समोर येईल। या ठिकाणी क्लिक हिअर टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर क्लास 6 जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2021 या लिंकवर आपण क्लिक करायचं आहे। लिंकवर क्लिक केल्यानंतर क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन या टॅबवर जाऊन आपण त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी जी काही वेब आहे ती या ठिकाणी ओपन होत आहे। या ठिकाणी पूर्णपणे ही वेबसाईट लोड झाल्यानंतर कॅन्डिडेट कॉर्नर या सेक्शनमध्ये क्लिक हिअर टू क्लास 6 रजिस्ट्रेशन या टॅबवर आपण जायचं आहे। त्या ठिकाणी पुन्हा लोडिंगसाठी थोडा वेळ घेण्याची शक्यता आहे, म्हणून आपण घाबरून न जाता थोडा वेळ आपण वाट बघायची आहे। लोड झाल्यानंतर या नवोदय विद्यालय समितीचे जे काही प्रॉस्पेक्ट आहे ते आपण वाचलेलं आहे आणि वाचलेलं आहे म्हणून त्यावर टिक करून आपण पुढे प्रोसीड करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नवोदय विद्यालय समितीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्याचं जे काही फॉर्म आहे तो फॉर्म आपल्या समोर या ठिकाणी ओपन झालेला दिसेल। प्रथम आपण फॉर्म भरायला सुरुवात करताना आपलं स्टेट या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। महाराष्ट्र घेतल्यानंतर पुन्हा सर्व्हर लोडिंग वेब पेज हे लोड होणार आहे। लोड होत असतानाच ज्या ठिकाणी स्टेट आहेत त्या ठिकाणी मी पुन्हा आपलं स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो, जेणेकरून एकाच वेळेस माझे सगळे स्टेट या ठिकाणी सगळ्या टॅबमधले सिलेक्ट होतील आणि मला जो अधिकचा वेळ लागणार आहे तो लागणार नाही, म्हणून या ठिकाणी सिलेक्ट स्टेट हे सर्वच टॅबमधील मी सिलेक्ट करून घेतलेले आहे। टाईम वाचवण्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो। मित्रांनो, आपण ज्या काही स्टेटच्या टॅब होत्या त्या जवळपास सर्व सिलेक्ट करून वेब पेज पूर्णपणे लोड झालेला आहे। त्यानंतर आपण आपला डिस्ट्रिक्ट या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। डिस्ट्रिक्ट निवडताना पुन्हा एकदा वेळाची बचत होण्यासाठी आपण ज्या ठिकाणी डिस्ट्रिक्टची टॅब आहे त्या ठिकाणचे सर्व डिस्ट्रिक्ट जर निवडून घेतले तर थोडा वेळ आपल्याला कमी लागेल। अशा पद्धतीने मी डिस्ट्रिक्टच्या ज्या काही टॅब आहेत त्या निवडण्याचा प्रयत्न करतो। निवडून घेऊयात, जेणेकरून आपलं पेज आपला ऑनलाईन फॉर्म पूर्णपणे अपलोड होण्यास मदत होऊन जाईल। अशा पद्धतीने मी माझे खाली जे काही डिस्ट्रिक्ट आहेत ते मी पुन्हा एकदा निवडून घेतो। माझा डिस्ट्रिक्ट नाशिक आहे। अशा पद्धतीने मी नाशिक निवडून घेतलेला आहे। नाशिकमधील जो काही माझा ब्लॉक आहे तो देखील मी या ठिकाणी निवडणार आहे। माझा ब्लॉक इगतपुरी आहे। इगतपुरी ब्लॉकचे जे काही टॅब असतील किंवा आपल्या ब्लॉकचे जे काही टॅब असतील त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या ब्लॉकला निवडून घ्यायचं आहे। नाशिक
सर्व्हरवर अधिक ट्रॅफिक असल्याने या ठिकाणी अशी समस्या सध्या आपण सर्वजण अनुभवत आहोत. काळजी करायचं काही कारण नाही. पुन्हा एकदा ऑनलाईन फॉर्म आपला लोड झालेला आहे. ज्या ठिकाणी आपलं डिस्ट्रिक्ट ब्लॉक राहिलेला असेल त्या ठिकाणी आपण निश्चितपणे आपला ब्लॉक आपला डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचा आहे. निवडून झाल्यानंतर मित्रांनो आता आपला स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि या ठिकाणी आपला ब्लॉक निवडून आपला फॉर्म बऱ्यापैकी फिलअप करण्यासाठी रेडी झालेला आहे. या ठिकाणी मी माझ्या शाळेचा जो काही पत्ता आहे तो मी jp.school वाकी, त्यानंतर या ठिकाणी एंटर कॅन्डिडेट नेम सोनू लक्ष्मण मराडे, त्यानंतर मी मोबाईल नंबर या ठिकाणी माझा स्वतःचा या ठिकाणी मी नोंदवत आहे. विद्यार्थ्याची जी काही जन्मतारीख आहे 5/5/2010 अशा पद्धतीने सुद्धा आपण भरू शकणार आहात किंवा या ठिकाणी निवडून सुद्धा आपल्याला भरता येणार आहे. त्यानंतर ईमेल ID सुद्धा मी माझाच टाकतो. विद्यार्थ्याच्या आईचं नाव एंटर मदर्स नेम आणि विद्यार्थ्याच्या आईचं नाव आपण या ठिकाणी फिलअप करायचं आहे. विद्यार्थ्याच्या वडिलाचं नाव एंटर फादर नेम. अतिशय सोपा आहे मित्रांनो. तो स्वतः पालकांजवळ असतो त्याच्यामुळे गार्डियनचं नाव मला भरण्याची आवश्यकता नाही. नॅशनॅलिटी ऑफ कॅन्डिडेट इंडिया, आयडेंटिटी जे काही मार्क आहे त्याच्या मोल ऑन राईट हँड एल्बो. त्यानंतर जेंडर निवडायचा आहे. कॅटेगरी या ठिकाणी तो OBC प्रवर्गातून फॉर्म भरत आहे. त्याचं जे काही मीडियम आहे ते मराठी मीडियम. डिसॅबिलिटी त्याला नाही आहे म्हणून नन आहे. जर तो असेल तर ह्या ऑप्शनचा आपण निश्चित उपयोग करायचा आहे. रिलीजन हिंदू आहे. अदर रिलीजन या ठिकाणी आपण नोंदवू शकणार आहोत. आधार नंबर जर असेल तर तो त्या ठिकाणी नोंदवायचा आहे. नाही नोंदवला तरी सुद्धा आपला फॉर्म भरण्याची प्रोसेस ही पूर्ण होणार आहे. आणि या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचा ॲड्रेस या ठिकाणी नोंदवायचा आहे पूर्णपणे. त्यानंतर आपल्या तालुक्याचा जो काही पिनकोड आहे तो या ठिकाणी नोंदवायचा आहे. आपल्या तालुक्याचा STD कोड आपण भरायचा आहे. कधी पण असेल तर निश्चित भरा. मित्रांनो या ठिकाणी या विद्यार्थ्याची इयत्ता 3री, 4थी आणि 5वी अशा पद्धतीचा प्रिव्हियस स्कूल डिटेल आपल्याला या ठिकाणी नोंद करायचे आहे. आणि हा विद्यार्थी या ठिकाणी सुरुवातीपासून आमच्याच शाळेत होता म्हणून या ठिकाणी JP स्कूल प्रिव्हियस स्कूल आपण या ठिकाणी नोंदवायचे आहे. रिकॉग्नाइज आहे तो ग्रामीण भागात आहे. आणि हा जो काही विद्यार्थी आहे आज 2018 मध्ये जून 2018ला तो इयत्ता 3री या ठिकाणी शिकत होता. आणि त्याचा जो काही निकाल आहे मे 2019ला तो इयत्ता 3री पास झाला. इयत्ता 4थी तो जूनच्या 2019 या बॅचला त्याची सुरुवात झाली आणि मे 2020 या ठिकाणी तो पास होऊन
इयत्ता 5वीत जून 2020 पासून तो शिकत आहे. अशा पद्धतीने माहिती मित्रांनो आपण फिल केलेली आहे. या ठिकाणी अपलोड टिक मार्क शोन देन यू हॅव ऑलरेडी अपलोड युअर इमेज. या ठिकाणी मित्रांनो आपण कालच मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. या जे काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत, या सर्व डॉक्युमेंट्स 100 KB आतमध्ये आहेत, काही 300 KB आतमध्ये आहेत. अशा पद्धतीने सुरुवातीला या ठिकाणी पासपोर्ट साईज कॅन्डिडेटचा फोटो हा 100 KB आतला आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. म्हणून मी माझी पूर्वतयारी करून घेतलेली आहे. मी एका फोल्डरमध्ये माझे जे काही विद्यार्थी मला फिल करायचे आहेत ते मी या ठिकाणी घेतलेले आहेत. सोनू जो काय आहे, सोनूची इमेज या ठिकाणी मी अपलोड करणार आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, ग्रीन मार्क आलेला आहे. याचा अर्थ आपला पासपोर्ट साईज फोटो विद्यार्थ्याचा अगदी परफेक्ट त्या ठिकाणी अपलोड झालेला आहे. त्यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर, सोनूची जी काही सिग्नेचर आहे ती देखील या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहे आणि ती देखील 100 KB आतमध्ये. त्यानंतर अपलोड पॅरेंट सिग्नेचर, त्याच्या पॅरेंटची सिग्नेचर या ठिकाणी आपल्याला पुन्हा अपलोड करायचे आहे. ती देखील अपलोड झालेली आहे. आणि अपलोड सर्टिफिकेट, जे काही जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2020चं सर्टिफिकेट आपण फिल केलेलं आहे ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे. या ठिकाणी मी त्यांचे जे काही सर्टिफिकेट आहे ते रिनेम करून ठेवलेले आहेत. सोनू फॉर्म अशा पद्धतीने मी माझी JPG 300 KB मध्ये या ठिकाणी अपलोड केलेली आहे. सर्व डॉक्युमेंट मित्रांनो अपलोड झालेले आहेत. आणि पुढचे जे काही टॅब आहे सबमिट अँड प्रिव्ह्यू, या टॅबवर आपण जायचं आहे. या ठिकाणी ॲन्युअल इन्कम नोंदवायचं राहिलेलं आहे. माझा पालक शेतमजूर आहे म्हणून त्या ठिकाणी त्याचं अंदाजे वार्षिक उत्पन्न जे काय आहे ते मी 25,000 या ठिकाणी नोंदवलेलं आहे. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपण सबमिट अँड प्रिव्ह्यू या ठिकाणी एंटर विलेज नेम पुन्हा एकदा या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे म्हणून आपण तेही नोंदवलेलं आहे. पुन्हा एकदा आपण एंटर नेम ऑफ स्कूल JP अशा पद्धतीने ही टॅब या ठिकाणी शिल्लक राहिलेली होती. सॉरी, पुन्हा या ठिकाणी रेकग्नाइजचा जो काही ऑप्शन आहे तोही राहिलेला आहे. तोही या ठिकाणी रेकग्नाइज रुलर पण बघून घ्यायचं आहे. कोणती टॅब भरायची शिल्लक राहिली तर नाही ना. एंटर विलेज नेम, वाक्यांचं एंटर स्कूल नेम मी कॉपी पेस्ट करतो. स्कूल नेम पण भरलेला आहे. पुढे जाऊया मित्रांनो. या ठिकाणी पेज लोड होत आहे. या ठिकाणी मित्रांनो बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ॲडमिशन टू क्लास 6 2021-22 या वर्षाचा हा जो काही विद्यार्थ्याचा आपण फॉर्म भरलेला आहे त्याचा प्रिव्ह्यू आपल्यासमोर या ठिकाणी दिसत आहे. आपण आय सर्टिफाईड दॅट या कॉलमला चेक मार्क करून या ठिकाणी जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा आपण नोंदवायचा आहे. आणि एकदा नोंदवल्यानंतर फायनल सबमिशन झाल्यानंतर या ठिकाणी नो चेंज द पर्टिक्युलर विल बी परमिटेड आफ्टर फायनल सबमिशन, या ठिकाणी सबमिशन होणार नाही. एकदा सबमिशन झालं तर या फॉर्ममध्ये काही बदल करता येणार नाही. मला या फॉर्ममध्ये काही बदल करण्याची आवश्यकता वाटत नाही म्हणून मी ओकेवर क्लिक करतो. Congratulations, your data has been saved successfully. Your registration number is, अशा पद्धतीने या विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळालेला आहे. या विद्यार्थ्याचा ऑनलाईन नोंदणी
आपल्याला फॉर्म प्राप्त झालेला आहे. आपण आपला जो काही विद्यार्थ्याचा फॉर्म असेल तो निश्चितपणे या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपला जो काही फॉर्म आहे तो पूर्णपणे फिलअप होऊन या ठिकाणी आपल्याला प्रिंट घेण्यासाठी अवेलेबल होणार आहे. आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला प्राप्त झालेला आहे. प्रिंट या टॅबवर जाऊन आपण आपला जो काही फॉर्म आहे तो या ठिकाणी तुम्ही प्रिंट करू शकणार आहात अथवा आपल्या रेकॉर्डसाठी आपण PDF म्हणून या ठिकाणी सेव्ह करून हा फॉर्म या ठिकाणी ठेवत आहे. सेव्ह करत असताना जे काही मोड सेटिंगमध्ये हेडर आणि फुटर आहे त्यावर चेक मार्क करून ठेवा आणि बॅकग्राऊंडचे जे काही ग्राफिक्स आहे त्याच्यावर देखील चेक मार्क जर केला तर ऑनलाईनला जसा काही फॉर्म आपल्याजवळ असणार आहे तसाच फॉर्म त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे. मी आता हा फॉर्म आता सेव्ह करतो. मी डेस्कटॉपला हा फॉर्म घेतो आणि हा जो काही फॉर्म होता हा सोनूचा होता. सोनू मराडे अशा पद्धतीने नवोदय फॉर्म 2020 असा सेव्ह करतो आणि हा माझा जो काही फॉर्म सेव्ह झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. या ठिकाणी सोनू मराडे हा फॉर्म आता माझ्याकडे यशस्वीरित्या या विद्यार्थ्याचं मी नोंदणी ऑनलाईन नवोदय विद्यालय या ठिकाणी जे काही सिलेक्शन टेस्ट आहे त्यासाठी पूर्णपणे फिलअप झालेला आहे. आशा आहे मला आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच काही नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ मी यापुढेही आणत राहील. धन्यवाद.